नमस्कार. माझं नाव शालू देवतळे थूल. आज मी एका महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे, ज्याचं व्यक्तिमत्व खरंच खूप मोठं आहे, कार्य खूप महान आहे. तर अशा व्यक्तिमत्वाचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. तर या व्यक्तिमत्वाबद्दल 5-6 मिनिटात उरकणं जरा कठीण जाणार आहे, पण तरीही मी प्रयत्न करणार आहे. तर त्यांचं कार्य अज्ञानाविरोधात, अंधश्रद्धेविरोधात, परंपरी रूढीविरोधात याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. तर लहानपणापासून त्यांना देखील अन्याय, असमानता ही दिसत होती, खटकत होती समाजात. पण ते लहान होते. पण त्यांच्या बालमनावर याचा खोलवर परिणाम झाला. तर तर त्यांनी स्वतःच्या घरापासून ती सुरुवात केली. त्यांनी आपल्या पत्नीला घरच्यांच्या विरोधात जाऊन शिकवायला सुरुवात केली. त्यांनी तिला साक्षर बनविले. तर नुसतेच साक्षर बनविले नाही, तर तिला एक चांगला उत्तम शिक्षक सुद्धा बनविले. त्यांचा घरच्यांचा सुद्धा या बाबतीत विरोध होता, पण तो त्यांनी पत्करला. आणि जसे जसे ते मोठे होत गेले, त्यांनी अन्यायाविरोधात, असमानतेविरोधात, अंधश्रद्धेविरोधात बंड करायला सुरुवात केली. मुलींची पहिली शाळा पुण्यामध्ये काढणे ही सोपी गोष्ट नव्हती. विद्यार्थी शोधण्यापासून तर शिक्षक मिळवण्यापासून त्यांना खूप मोठी कामगिरी करायची होती. तर ही गोष्ट सोपी नव्हती. सावित्रीबाई फुलेंनी तर शेणाचे वार झेलले. लोक त्यांच्याविषयी काय काय बोलायचे, पण त्यांनी सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि महत्त्व दिलं ते फक्त शिक्षणाला, शिकवायला, मुलींना साक्षर बनवायला. तर अशी पहिली शाळा पुण्यामध्ये चालू झाली. दुसरं म्हणजे त्यांना पौरोहित्य संपवायचं होतं. त्यांना कन्यादान किंवा त्या अंधश्रद्धा रूढी परंपरेवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी सुरुवात केली सत्यशोधक समाजाची. तर सत्यशोधक समाजामध्ये समानता ही फक्त लोकांमधली नव्हती, तर माणूस आणि बाईमधली सुद्धा होती. तर अशा या गोष्टी विरोधात पौरोहित्य करणाऱ्यांनी त्यांना कोर्टात खेचले. तर त्यांनी त्यासाठी सुद्धा लढा दिला. नुसता लढा दिला नाही, तर सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी लढा दिला. आणि त्यासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी त्यांनी स्वतःची जमीनसुद्धा विकली होती. खरंच किती मोठी गोष्ट आहे ही. त्यांना क्षणोक्षणी या सगळ्या त्यांच्या लढ्यामध्ये साथ दिली ती लहू वस्तादजी साळवे यांनी. त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. जिथे शिक्षण शिकायला सामान्य लोक घाबरत होती, त्यांच्या पाठीशी लहुजी वस्ताद साळवे यांची पूर्ण टीम उभी राहिली. अगदी खंबीरपणे, भक्कमपणे ती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सोबत होती. महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य बघून त्यांच्या विरोधात त्यांचे विरोधक त्यांच्यावर हल्लासुद्धा घडवून आणला त्यांनी. पण तो हल्लासुद्धा परतवून लावला त्यांच्या शिकवायच्या कलेनी. जेव्हा त्या हल्लेखोरांना कळले की हे तर ते महान शिक्षक आहे जे मुलींना शिकवत आहेत, तर तेव्हा त्यांना पश्चाताप झाला आणि तो हल्ला टळला. तर एवढं मोठं ते व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांचा साप्ताहिक सुरू केलं दीनबंधू नावाचं, ज्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक होणाऱ्या अन्यायाबद्दल, त्यांना न पटणाऱ्या विचारांबद्दल, असमानतेबद्दल, परंपरा रूढीविरोधात जे जे त्यांना खटकत होतं त्या विरोधात त्यांनी आवाज त्या दीनबंधू साप्ताहिकात मांडला. आपला आवाज त्यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड या लेखांतून, या कादंबऱ्यातून त्यांनी त्यांच्यावर होणारे अन्याय उघड केले, अगदी उघडपणे मांडले. तर ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यांना कितीतरी अन्याय, विरोधाला सामोरं जावं लागलं, खूप विरोधाला. त्यांचे काही मित्र देखील त्यांना सोडून गेले मध्ये, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी हे कार्य अविरत सुरू ठेवलं. त्या काळी विधवांना बाळ होणं हे खूप मोठं पाप होतं, पण त्यांचं एकच म्हणणं होतं, येणाऱ्या बाळाचा काय दोष. तर त्यांनी विधवांची बाळे स्वतःच्या घरी सांभाळायला सुरुवात केली आणि अशी कितीतरी बाळे त्यांनी पोसली, त्यांना शिक्षण दिले, त्यांना चांगले शिकवले. जेव्हा लोकांना पाणी प्यायला संघर्ष करावा लागत होता, अशा वेळी त्यांनी आपल्या स्वतःच्या घरचा हौद पाण्याचा खुला करून दिला. तर त्यांनी हा पायगंडा उभा केला की
समानता ही स्वतःच्या घरातून सुरू करायला हवी. त्यांनी पाण्याचा हौद खुला केला. त्यांनी सगळ्यांना समान वागवले. त्यांनी स्वतःचं घर, दार, निष्ठा सगळं पणाला लावलं समाज सुधारण्यासाठी. सत्यशोधक समाजाची त्यांनी स्थापना केली. आणि खरंच त्यांचं कार्य खूप मोठं आहे की म्हणजे ही वेळसुद्धा कमी पडेल. तर मी अशा महामानवाला, अशा महात्मा ज्योतिराव फुले यांना कोटी कोटी प्रणाम करून माझं भाषण थांबवते. थँक्यू. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.